नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। 4 लिटर दूध खराब झालं, म्हणलं आता या 4 लिटर दुधाचं करायचं काय आणि टाकून पण देऊ वाटत नव्हतं। म्हणलं चला याचेच आपण मिठाई आणि रसगुल्ले बनवूया। मग मी काय केलं, त्यातलं अर्धं दूध मोदक पात्राच्या चाळणीत काढलं आणि त्यातलं पूर्ण हे पाणी नितळून घेतलं। पाणी नितळल्यानंतर मग गॅसवरती कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये हे जे गाळून घेतलेलं दूध होतं ते टाकलं। घरचं दूध असल्यामुळे घट्ट होतं, त्यामुळे पाणी कमी निघालं। आता मग हे गॅसवरती ठेवल्यावरती चमच्याने चांगलं असं प्रेस करत त्यातलं पाणी आटवून घेतलं। थोडं पाणी आटल्यानंतर मग एक मोठी सपाट वाटी त्याच्यामध्ये मिल्क पावडर घातली आणि दोन्ही हे चांगलं मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर थोडंसं 1 चमचा तूप टाकलं, परत मिक्स करून घेतलं। मग आता त्याच्यामध्ये मी एक छोटी सपाट वाटी साखर टाकली आणि हे चांगलं सगळं मिक्स केलं। थोडीशी पाव चमचा वेलची पूड टाकली आणि हे सगळं एकत्र शिजवून घेतलं। साखर पूर्ण वितळून घट्ट झालेलं। आता मग शेवटी त्याच्यामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या टाकल्या, म्हणजे मिठाईला कलर पण बघा छान आला आणि छान असं विकतची जशी मिठाई म्हणते कलाकंचित तशी टेस्ट येईल। तर हे पूर्ण सगळं पाणी आटलं आणि अगदी घट्ट झालं होतं। मग मी परातीत हे सगळं काढून घेतलं। काढल्यानंतर गार झाल्यावरती असं हाताने आपण जसं कणिक मळतो तसं पूर्ण हे मी प्रेस करून मळून घेतलं। मिक्सरवरती केलं तरी चालेल, पण ह्या हाताने छान असं स्मूथ झालं। मग एका ताटामध्ये बटर पेपर टाकला, त्याला थोडंसं तूप लावलं आणि हे जे मिश्रण होतं त्या चांगलं मळून घेतलेलं ते व्यवस्थित थापून घेतलं। थापल्यानंतर एक तासभर फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे मिठाई सेट व्हायला, म्हणजे आपल्याला वड्या पाडता येतील। तर छान आता सेट झालेला आहे, आपण काढून घेऊ। बटर पेपर आता काढून घेतला आहे। ताटात ठेवून आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता मला जशा हव्या होत्या तशा आपलं वड्या पाडून घेतल्या छोट्या मोठ्या साईजमध्ये। असे चौकोन पण कट करून घेतले वड्या आणि इतक्या छान अशा झाल्या होत्या, मस्त टेस्टी झाल्या होत्या। आता जे आपलं निम्मं दूध राहिलं होतं ते पण मी परातीत असं गाळून घेतलं आणि मग ते असं हाताने चांगलं मळून घेतलं। पूर्ण असं म्हणजे दुधाच्या ज्या कोरडापणा आणि असं हे असतं ना, ते पूर्ण असं मळून एकजीव करायचं आणि मग आता त्याचे हे गोळे बनवून घ्यायचे। गोळे छान बनतात बघा, त्या म्हणजे हात अगदी असे तेलकट होऊन जातात आणि मस्त असे गोळे बनवून घ्यायचे बघा। जसे आपण गुलाबजामचे बनवतो तसे हे रसगुल्ल्याचे आपण बनवून घेते। आता आपण पाक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मोठी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी टाकलं आणि 1 तारी पाक करून घेतला। त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची पाकामध्ये, म्हणजे छान होतं। आता आपण हा थोडासा 1 तारी पाक करणार आहोत, म्हणजे जास्त चिकट नाही आणि जास्त पातळ नाही आहे, म्हणजे जसं आपण गुलाबजामला करतो तसं। आणि उकळत्या पाकातच हे जे आपण रसगुल्ले बनवून घेतले होते, गोळे बनवून घेतलेले ते टाकायचे आणि एक 5 ते 10 मिनटं पाकात चांगले शिजवून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत छान असा पाक जातो रसगुल्ल्यांमध्ये आणि छान असे रसरशीत रसगुल्ले तयार होतात। बघा हे रसगुल्ले शिजून डबल झालेले आहेत आणि इतके छान झाले होते, म्हणजे मी अक्षरशः बाहेरचे मला आवडत नाही आहेत, म्हणजे रसगुल्ले जास्त आवडत नाही आहेत, पण हे इतके छान झाले होते, खूप सगळ्यांना आवडले। नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।